नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण सेट्स हे प्रकरण चालू केलेलं आहे आणि त्याच्यातील पहिला व्हिडिओ यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 हा पूर्ण केलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 च्या पुढील भाग या ठिकाणी आपण अभ्यासतोय. या व्हिडिओमध्ये फर्स्ट वी हॅव स्टडी टाइप ऑफ सेट्स म्हणजे संचाचे प्रकार. संचाचे प्रकार अभ्यासणार आहे. एकूण 3 प्रकार आहेत. देयर आर 3 टाइप ऑफ सेट्स. फर्स्ट सिंगलटन सेट्स म्हणजेच एक घटक संच. त्याची डेफिनेशन अशी आहे, अ सेट कंटेनिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. म्हणजे ज्या संचामध्ये केवळ एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच असे म्हणतात किंवा या ठिकाणी सिंगलटन सेट्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, A is equal to in curly bracket 2 bracket complete. Here A is set of even prime number. याचा अर्थ असा आहे की संच A हा 2 घटक असलेला संच आहे. त्याच्यामध्ये 2 हा नॅचरल नंबर प्राईम नंबर असलेला या ठिकाणी घटक आहे. की 2 ही संख्या अशी आहे की सममूळ संख्या आहे. 2 ही सममूळ संख्या असलेला संच A आहे. म्हणून या ठिकाणी सेट A is called as singleton sets. Now empty set or null set. मराठीमध्ये त्याला आपण रिक्त संच असं म्हणतो. त्याची व्याख्या अशी आहे, if there is not a single element then it is called null set. म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला या ठिकाणी रिक्त संच असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, B is equal to in curly bracket x where x is natural number between 2 and 3. B हा असा संच आहे की अशा नैसर्गिक संख्यांचा संच आहे की 2 आणि 3 मध्ये असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा तो संच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे 2 आणि 3 मध्ये एक ही नैसर्गिक संख्या नाही. कारण का आपण नैसर्गिक संख्या जर म्हटलं तर 1 2 3 4 5 6 असं म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी 2 आणि 3 मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या येत नाही. म्हणून हा संच B जो आहे हा या ठिकाणी एम्प्टी सेट येणार आहे और नल सेट असं आपण त्याला म्हणतोय. पुन्हा एकदा बघा, एम्प्टी सेट और नल सेट. इफ देयर इज not single element then it is called null set and it is denoted by curly bracket, empty curly bracket or phi. This is symbol phi. For example, set B is set of x where x is natural number between 2 and 3. Where x is natural number between 2 and 3. Here there is no natural number between 2 and 3. Therefore, set B is an empty set or null set. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तिसरा प्रकार आपण बघतोय तो म्हणजे फायनाइट सेट. फायनाइट सेट याचा अर्थ आहे शांत संच. याची व्याख्या आपण बघूया. इफ सेट इज नल सेट और number of elements are limited and countable then it is called finite set. म्हणजे शांत संचामध्ये जे घटक असतात ते मोजता येतात किंवा ते मर्यादित असतात अशा संचाला या ठिकाणी फायनाइट सेट किंवा या ठिकाणी शांत संच असं म्हणतात. की ज्या संचातील घटक मोजता येतात किंवा या ठिकाणी त्याचं अंतिम अक्षर माहिती असते किंवा त्याचा शेवट माहिती असतो, काउंटेबल असतं, अशा संचाला या ठिकाणी फायनाइट सेट असं म्हणतात. डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. इफ सेट इज नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन इट इज कॉल्ड फायनाइट सेट. फॉर एक्झाम्पल, A is equal to in curly bracket 1 2 3 4 5 bracket complete where natural numbers 1 2 3 and last element is 5. That is, in set A there is 5 elements
Therefore, set A is a finite set. Now, infinite set. Infinite set in Marathi, अनंत संच. Definition of this: if number of elements in a set is unlimited or uncountable, then the set is called infinite set. ज्या संचातील घटक हे मर्यादित नसतात किंवा ते मोजता येत नाहीत अशा संचाला इन्फायनाइट सेट म्हणतात आपण, म्हणजे त्याला अनंत संच असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, नॅचरल नंबर्स. सेट ऑफ नॅचरल नंबर्स n is equal to curly bracket 1 2 3 dot 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 curly bracket complete. In this, the n is natural number and natural numbers are infinite numbers. Therefore, the set n is an infinite set. Also, examples of infinite set is whole numbers or rational numbers, real numbers. These are the examples of infinite set. Now we study the type of equal sets. Equal set म्हणजे या ठिकाणी समान संच. इक्वल सेटचा अर्थ काय या ठिकाणी? समान संच. समान संच कशाला म्हणायचं? त्याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. टू सेट A and B. Suppose two set A and B are said to be equal if every element of set is in set B and every element of set B in set A, then it is called equal set. म्हणजेच समान संच कशाला म्हणायचं? समजा संच A आणि B असे दोन संच आहेत, तर संच A चे घटक, सर्व घटक हे संच B मध्ये असतील आणि संच B चे सर्व घटक संच A मध्ये असतील, तर ह्या दोन्ही संचांना या ठिकाणी समान संच असे म्हणतात. For example, set A is set of X, where X is letter of word T, bracket complete, where A is equal to, in curly bracket, T E A. Also, set B is an set of Y such that Y is letter of word it, bracket complete, where B is equal to E, A, T. We see set A and set B, where words T, E, A, also here words E, A, T. A and B are equal set because words are equal. T, here is T, E, here is E, A, here is A. These words are equal in two sets A and B. Therefore, this set A and set B are called as equal set. Now, also give examples. Suppose C is set of M. M is letter of dog. M is letter of dog. Therefore, C is equal to, in curly bracket, D, O, G, bracket complete. We see set A and set C. The words in set A, T, E, A, and words in set C, D, O, G. These words are not equal. T here D, E here O, A here G. These words are not equal in set A and set C. Therefore, set A is not equal to set C. This is called as not equal set. This is set A and C are called as not equal set. Now we study practice set 1.2. First example, decide which of the following are equal sets and which are not. Justify your answer. म्हणजे पुढे दिलेले संच हे या ठिकाणी समान संच आहेत का नाहीत ते सकारण लिहा, असा या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ आहे. फर्स्ट एक्झाम्पल, सेट A is equal to, in curly bracket, X such that 3x minus 1 is equal to 2, bracket complete. In this example, we have given equation, that is 3x minus 1
is equal to 2. First, solve this equation and find the value of x. Therefore, equation 3x minus 1 is equal to 2. Therefore, 3x is equal to 2 minus या बाजूला घेतला प्लस 1 झाला. Therefore, 3x is equal to 3. 3 into x म्हणजे 3 आणि x मध्ये गुणाकार आहे. 3 इकडे घेतल्यानंतर या ठिकाणी ते भागिले होईल. म्हणजेच x is equal to 3/3. That is x is equal to 1. That is x is equal to 1. Therefore, set A is equal to in curly bracket 1. याला समीकरण क्रमांक 1 दिलं. सेट ए हा या संचामध्ये कोणता घटक आहे तर 1 हा घटक आहे. आता याच्यामधलं दुसरं उदाहरण दिलेलं आहे. बी सेट बी such that x is a natural number but x is neither prime nor composite. म्हणजे संच बी हा अशा नैसर्गिक संख्यांचा संच आहे की x हे त्यामध्ये मूळ संख्या पण नाही, नैसर्गिक संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही, अशी या ठिकाणी हे x ची किंमत आहे. मग आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की 1 हा असा अंक आहे की तो मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजेच या ठिकाणी नॅचरल नंबर x व्हॅल्यू ऑफ x इज नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राइम म्हणजे तो मूळ नाही, नॉर कॉम्पोजिट म्हणजे तो संयुक्त नाही. म्हणजेच 1 ही संख्या अशी आहे की ती मूळही पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजेच संच बी मध्ये हा 1 हा घटक येणार आहे. Therefore, set B is equal to in curly bracket 1 because x 1 is neither prime nor composite. Neither prime nor composite. Now, third example. Set C is set of x such that x is element of n and x is less than 2. म्हणजे C हा संच अशा x चा संच आहे की x हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि x ची किंमत ही 2 पेक्षा कमी आहे. x is less than 2 म्हणजे x ची किंमत 2 पेक्षा कमी आहे. नैसर्गिक संख्यामध्ये 2 पेक्षा कमी अंक कुठला येतोय तर 1 येतोय. म्हणजेच या ठिकाणी असा संच होईल C is equal to in curly bracket 1 because 1 is natural number, n is natural number less than 2. Equation 3. आता इक्वेशन 1 मध्ये आपण संच A बघितला त्याच्यामध्ये घटक 1 आहे. संच B बघितला त्याच्यामध्ये घटक 1 आहे. संच C बघितला त्याच्यामध्ये घटक 1 आहे. म्हणजे संच A, संच B आणि संच C या तिन्ही मध्ये घटक सारखे आहेत. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की सेट A is equal to set B is equal to set C. These sets are equal sets. Therefore, from equation 1, 2, 3, set A, B, C are equal sets. Set A, B, C are equal sets.